रिचर दॅन बिल गेट्स, मनाची श्रीमंती. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी चांगला काळ असतो तर कधी वाईट काळ असतो. चांगला काळ कधीच विसरू नये असं वाटत असतं, पण जेव्हा वाईट काळ चालू असतो तेव्हा असं वाटतं की तो काळ कधीच आठवू नये. वाईट काळात कोणीतरी सोबत असावं असंही वाटतं. कोणी ना कोणीतरी आपल्या मदतीला धावून यावं असं वाटतं. मग आपण कधी कोणाच्या वाईट काळात मदतीला धावून गेलात? या जगात काही लोक खरंच खूप मदत करतात, पण राहिलेले लोक मात्र मदत करण्याची इच्छा बाळगतात, पण ते मदत करत नाहीत, कारण त्यांना वाटत असतं मदत करण्यासाठी पैसा लागतो. म्हणूनच आजची गोष्ट आवर्जून त्यांच्यासाठी. जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना एकदा विचारलं, जगात तुमच्यापेक्षा श्रीमंत कोणी आहे काय? यावर बिल गेट्स यांनी उत्तर दिलं, हो आहे, माझ्यापेक्षाही श्रीमंत व्यक्ती आहे. त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली. ही गोष्ट तेव्हाची आहे ज्यावेळेस मी श्रीमंत आणि प्रसिद्ध नव्हतो. जेव्हा मी न्यूयॉर्क विमानतळावर होतो तेव्हा मी एका न्यूजपेपर विक्रेत्याला पाहिलं. मला एक न्यूजपेपर विकत घ्यायचा होता, पण माझ्या लक्षात आलं माझ्याकडे सुटे पैसे नव्हते, म्हणून मी उचललेला न्यूजपेपर तसाच खाली ठेवला. तेव्हा तो विक्रेता म्हणाला, मी तुम्हाला हा न्यूजपेपर विनामूल्य देत आहे, तुम्ही घेऊन जा. त्याने खूपच आग्रह केला म्हणून मी तो घेतला. योगायोगाने 2-3 महिन्यानंतर मी त्याच विमानतळावर उतरलो. त्या दिवशीही सुट्टे पैसे माझ्याकडे नव्हते. तो विक्रेता मला पुन्हा न्यूजपेपर देत होता, पण यावेळेस मात्र मी नकार दिला आणि म्हटले, आजही तो मी घेऊ शकत नाही, कारण माझ्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. तो म्हणाला, हा तुम्ही ठेवू शकता, मी माझ्या झालेल्या नफ्यातून तुम्हाला हा न्यूजपेपर देतोय, त्यामुळे माझे नुकसान नाही होणार. मग मी तो पेपर घेतला. 19 वर्षानंतर जेव्हा मी खूप प्रसिद्ध झालो, लोक मला ओळखू लागले, अचानक मला तो विक्रेता आठवला. मी त्याचा शोध सुरू केला आणि सुमारे 1 महिन्याच्या शोधानंतर तो मला सापडला. भेटल्यावर मी त्याला विचारलं, तू मला ओळखलंस? तो म्हणाला, हो, तुम्ही बिल गेट्स. मी त्याला पुन्हा विचारलं, एकदा तू मला न्यूजपेपर दिला होता, आठवतंय? विक्रेता म्हणाला, होय, मला आठवते, मी तुम्हाला एकदा नाही तर 2दा तो दिला होता. मी म्हणालो, तू मला मदत केली त्याची मला आता परतफेड करायची आहे. तुझ्या आयुष्यात तुला जे हवं आहे ते सांग, मी तुला ते नक्की देण्याचा प्रयत्न करेन. विक्रेता हसला आणि म्हणाला, असे करूनसुद्धा मी केलेल्या मदतीची तुम्ही बरोबरी करू शकत नाही. मी विचारलं, असं का? विक्रेता म्हणाला, मी एक गरीब न्यूजपेपर विक्रेता असताना तुम्हाला मदत केली होती आणि तुम्ही जेव्हा जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात तेव्हा मदत करायचा प्रयत्न करत आहात. मग आपण दोघांनी केलेली मदत कशी एकसारखी होईल? त्या दिवशी मला समजले की न्यूजपेपर विक्रेता माझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत आहे, कारण त्याने एखाद्याला मदत करण्यासाठी श्रीमंत होण्याची वाट बघितली नाही. मित्रांनो, आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की खरोखरच श्रीमंत लोक जे कोणी असतात ते मनाने श्रीमंत असतात. इतरांना मदत करण्यासाठी भलं मोठं मन असण्याची गरज आहे, पैशाची नाही. एक छोटंसं उदाहरणच घ्या ना. बसने प्रवास करत असताना मी एका वृद्ध व्यक्तीला बसण्यासाठी जागा दिली. किती पैसे लागले? म्हटलं ना, प्रत्येक वेळी पैशाची गरज नसते. तुम्हीही सुरुवात करू शकता. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी जाताना आपल्या गाडीवरून त्याला सोबत घेऊन जा, त्याचा वेळ वाचेल. कोणीतरी निराश असेल तर त्याचं सांत्वन करा, हवं तर त्याला प्रोत्साहन द्या. इतरांना मदत केल्यामुळे त्या व्यक्तीला छान वाटतंच, सोबत आपल्यालाही छान वाटतं. म्हणूनच म्हणतोय, आयुष्य खूप सुंदर छान असावं असं जर वाटत असेल ना, तर दुसऱ्याचं आयुष्य छान बनवण्याचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य आपोआपच सुंदर बनेल.
व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. धन्यवाद.